गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज घोडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोत्यांनो, दर बुधवारी आपण गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात नवनव्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो आणि नवनव्या विषयांवरती चर्चा करीत असतो. आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करूयात. श्रोते हो, आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर इतका वाढला आहे की त्यातून निर्माण होणारा कचरा आणि त्याचं पर्यावरणावर होणारं नुकसान ही आज मोठी चिंतेची बाब बनली आहे. मात्र पर्यावरण संवर्धनासाठी केवळ शासन किंवा प्रशासनानेच प्रयत्न करावेत असे नाही, तर प्रत्येक नागरिकाने आपल्या परीने काहीतरी योगदान देणे गरजेचं आहे. प्लास्टिक कॅरीबॅगची सवय सोडा, जीवनाशी नाते जोडा. एक पेड़ पौधा जरूर लगाइए जिससे अगली पिढी सांस ले पाए. आणि प्रत्येक गोष्टीला शासनच का जबाबदार, आपण कधी होणार समजूतदार, अशा संदेशातून जनजागृती निर्माण करणारच एक दाम्पत्य अकोला शहरात गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरण संवर्धनाचं कार्य करीत आहे. हे दाम्पत्य म्हणजे डॉक्टर मनीषा योगेश पालीवाल आणि डॉक्टर योगेश पालीवाल. होमिओपॅथी व्यवसायासोबतच पर्यावरण संवर्धन, प्लास्टिक निर्मूलन, वृक्ष संवर्धन, सीड बँक, प्लास्टिक बँक आणि कापडी पिशव्यांचे मोफत वितरण आणि प्लास्टिक डिस्पोजेबल मुक्त अभियान अशा विविध उपक्रमांमधनं त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. डॉक्टर मनीषा पालीवाल मॅडम आणि डॉक्टर योगेश पालीवाल सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. मी आपला बराचसा परिचय दिला आहे सर इथे. तर मला वाटतं आपला डॉक्टरी पेशा आहे आणि मग हा डॉक्टरी पेशामध्ये कार्य करत असतानाही पर्यावरण संवर्धनाकडे वळण्याची प्रेरणा ही नेमकी कुठून आली तुम्हाला, आणि नेमकं दोघांपैकी आपल्याला कोणाला सुचलं हे? सर, झालं असं की आमच्या लग्नाला 4-5 वर्ष झाली होती. सगळं काही सुरळीत चालू होतं आणि लग्नाला नेमकी 4-5 वर्ष झाली, छान सुरू असताना अचानक काय झालं की मला दिसणं बंद होऊन गेलं राईट आयनी. आणि दिसणं बंद झालं तर जनरली काय होतं की आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही म्हणजे आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जातो. तर त्यांच्या डोळ्याच्या डॉक्टरांच्या चक्रा सुरू झाल्या आणि मग ते 2 महिने झाले, काही डायग्नोसिस झालं नाही की असं का होतंय, का दिसत नाही आहे म्हणून. मग त्यांच्या असं लक्षात आलं नंतर की हा डोळ्यांचा आजार नाही आहे आणि हा काहीतरी वेगळाच आजार आहे, तर याचं आपण डायग्नोसिस केलं पाहिजे. मग त्यांनी आम्हाला गणपती नेत्रालय म्हणून आहे जालन्याला, ते खूप मोठं हॉस्पिटल आहे डोळ्यांचं, तिथे आम्हाला पाठवलं आणि मग तिथे सगळे डायग्नोसिस झाले, MRI वगैरे झालं आणि लक्षात आलं की हा डोळ्यांचा आजार नसून आणि ब्रेनचा आजार आहे, मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा, जो की खूप रेअर आजार आहे. तो झाला. मग त्याच्यासाठी काय उपाय, तर आम्ही न्यूरोलॉजिस्ट वगैरे कन्सल्ट केलं आणि मग त्याच्यासाठी फक्त एकच उपाय आहे की स्टेरॉइड्स घेणे आणि त्याला सप्रेस करणे. आपल्या ब्रेन मध्ये काही अशा नर्व्ज असतात की ज्याला सूज आली की त्या अशा आजार होतात. तर मग ते स्टेरॉइड्स घेतले आम्ही आणि मग काही दिवसांमध्ये मला हळूहळू दिसायला लागलं. डाव्या डोळ्यांनी अंधुक दिसायचं, राईट डोळ्याची दृष्टी गेली होती. मग असं झालं. मग त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे असं वाटलं की हा आजार जो आहे कशामुळे झाला. आम्ही डॉक्टर असल्यामुळे आम्ही त्याच्या खोलामध्ये गेलो की काय झालं काय नाही. कारण की काय झालं की डोळ्यांचा आजार तर झाला, तो बरा झाला, परंतु काही 9 महिन्यांनी परत मला राईट साईडचा हेमिप्लेजियासारखं म्हणजे माइल्ड पॅरालिसिस सदृश्य लक्षणं आली. आणि मग असं डॉक्टरांची माहिती काढली तर हे असं वारंवार होत राहील, हा आजारच तसं आहे की याच्यामध्ये असे अटॅक्स येत राहतात. आम्ही खूप घाबरून गेलो. मग खूप माहिती काढली की हा आजार नेमका होतो कशामुळे, ह्याच्यावर इलाज नाही आहे. तर जसं वाढतं तापमान आणि हे जे प्रदूषण आहे हे काही अंशी याला कारणीभूत आहे असं आम्हाला कळलं. तर मग आम्ही डॉक्टरांच्या इलाजासोबतच थोडंफार पर्यावरणासाठी काम सुरू केलं की जसं आपल्याला आजार झाला तसा इतरांना होऊ नये अशी एक मनात भावना आली आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी करावं म्हणून हळूहळू आम्ही थोडंफार काम सुरू केलं. परंतु हे थोडंफार करण्याने काही होणार नव्हतं. जॉब सुरू होता, टेन्शन होतं आजाराचं आणि हळूहळू होत होतं. अटॅक्स येत होते, अधूनमधून चालू होतं, कधी 1.5 वर्षातनं, कधी 2 वर्षातनं, कधी 9 महिन्यातनं, कधी या डोळ्यांनी दिसणं बंद व्हायचं, कधी राईट आयनी व्हायचं, कधी थोडेसे पॅरालिसिससारखे अटॅक्स यायचे. मग आम्हाला असं झालं की स्टिरॉइड्स घ्यायचो नेहमी आणि देवाच्या कृपेने स्टिरॉइड्सने मला रिलीफ व्हायचा. परंतु 2018मध्ये अशी वेळ आली सर की न्यूरोलॉजिस्टनी सांगितलं की तुम्ही स्टिरॉइड्स किती वेळा घेणार, त्याचे सुद्धा खूप साईड इफेक्ट्स असतात. मग ह्याच्यासाठी काही असे एक औषधी असतात की ज्या तुम्ही घ्यायला पाहिजे आणि मग त्याच्याने तुम्हाला रिलॅप्सेस कमी होऊ शकतील. आजार तर पूर्णपणे बरं होत नाही परंतु कमी होऊ शकतील. परंतु सर ती ट्रीटमेंट इतकी महागडी होती आणि आमच्या आवाक्याच्या बाहेरची होती.
त्याच्यामुळे आम्ही हतबल झालो आणि मग आम्ही असा विचार केला की आता हे आपल्याला त्रास तर होतोच आहे, मग आता आम्ही पूर्ण परमेश्वरावर सोडलं, निसर्गावरती सोडलं आणि निसर्गासाठी पूर्णपणे झोकून देऊन काम करणं सुरू केलं. खूप झाडं लावणे, प्लास्टिकमुळे जसं होतंय हा सगळं प्रदूषण वगैरे, तर प्लास्टिक कॅरीबॅगसाठी आपण त्याच्यासाठी त्या निर्मूलनासाठी अवेअरनेस आणणे वगैरे असं आम्ही मोठ्या प्रमाणात सुरू केलं. आणि जेव्हापासून हे सुरू केलं, काय देवाची कृपा म्हणा किंवा निसर्गाची कृपा म्हणा, की तेव्हापासून 2018 पासून मला अटॅक्स आलेले नाहीत. म्हणून माझा याच्यावर ठाम विश्वास आहे आणि मी खूप अजून जास्त जोमाने हे काम करते की आपल्याला झालंय तसं इतरांना होऊ नये, म्हणून मी हे कार्य बरोबर. सुरू ठेवते. म्हणजे आपण समाजासाठी काहीतरी केलं तर आपल्याला आनंद मिळतो. पांग फेडतो आपला आणि आपल्याला पण बरोबर. निसर्ग काहीतरी देतच. बिलकुल बरोबर. पालिवाल साहेब, जुन्या साड्या असतील, बेडशीट असतील, यापासून कापडी पिशव्या तयार करण्याची संकल्पना आपल्याला सुचली होती हे सगळं करत असताना. आणि मला वाटतं 31 जुलै 2026 पर्यंत आपण सुमारे 45,300 पिशव्यांचं मोफत वितरण सुद्धा केलं. हे कसं सुचलं मग आपल्याला? एक निसर्ग संवर्धन तर ठीक आहे, प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं, कापडी पिशव्या लोकांनी वापरायला हव्यात, कारण आपण हल्ली बघतोय की फारच घराबाहेर निघताना कोणी हातात पिशवी नसतं. बरोबर. तर कशी संकल्पना सुचली तुम्हाला मग? ॲक्च्युली सर, आम्ही जसं मॅडमांनी सांगितलं की प्रदूषण आणि वाढतं तापमान, तर प्रदूषणामध्ये मुख्य कारण आज प्लॅस्टिक आहे. आणि मग आम्ही सगळ्यांना विनंती करायचो की बा प्लॅस्टिकची कॅरी बॅग घेऊ नका. मार्केटमध्ये जाऊन उभे राहायचो, बॅनर घेऊन उभे राहायचो की प्लॅस्टिक कॅरी बॅगची सवय सोडा, जीवनाशी नाते जोडा. आणि मग हे सांगताना मग ते म्हणायचे की आता आम्ही घरून काही कापडी पिशवी आणली नाही, मग काय करायचं, आता तर भाजी तर न्यायची आहे. मग मला असं वाटलं की आपणही तर बरोबर आहे ना, घरून काही आणलं नाही तर नेणार कसं. मग दुसऱ्याच दिवशी आम्ही ठरवलं की आता आपण जे घरी कपडे आहेत, जुने कपडे आहेत त्याचं, कारण नवीन कपडे घेणं तेव्हा आमची इकॉनॉमिकल कंडिशन तेवढी चांगली नव्हती, त्यामुळं जुन्या साड्यांपासून, पडद्यांपासून, बेडशीटपासून आम्ही थैल्या बनवणं सुरू केलं. आणि ते थैल्या घेऊन मग जायचो मार्केटमध्ये. आणि कुणी असं म्हटलं की आता आम्ही काही कापडी पिशवी आणली नाही तर मग घे बा आमच्याकडनं घे, मोफत देणं सुरू केलं. तर काही लोक खूप ॲप्रिशिएट करायचे, काही लोक रागवायचे, तुम्हाला काय शहाणपण करायची गरज आहे, हे सरकारचं काम आहे, तुम्ही कशाला हे करत बसता, असे बरेच म्हणजे काही चांगले काही वाईट अनुभव आले. परंतु आम्हाला 70% चांगलीच लोक मिळाली, 30% मग आता असतातच, तर त्याबद्दल काही आम्हाला कोणाची हे नाही, कंप्लेंट नाही आहे. परंतु हे करत आलो आहे आम्ही. आणि आम्ही बघतोय, आम्ही आमच्या घरासमोरही एक बोर्ड लावून ठेवलेला आहे की मायबाप सुज्ञ नागरिक हो, भाजी फळ विक्रेत्यांकडून तुम्ही प्लॅस्टिक कॅरी बॅग मागू नका, आमच्याकडून मोफत कापडी पिशवी घेऊन जा. तर लोक घेऊन जातात. आणि बघितलं की आमच्या घरासमोरून येणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे जवळपास 35% लोकांनी प्लॅस्टिक पिशवी घेणं बंद केलेलं आहे. आणि ते दाखवतात आता आम्हाला की डॉक्टर साहेब आता आम्ही कापडी पिशवी आणली बरं का, असं. म्हणजे त्या गोष्टीचा आनंद होतो की ऊर भरून येत असेल, बिलकुल ऊर भरून येतं की आपण जे प्रयत्न करतोय त्याला थोडंफार यश तर मिळतं. आणि सोबतच मॅडम, एक सीड बँक आणि एक वृक्ष संस्कार अभियान होतं, हे काय एक संकल्पना आहे? ऍक्च्युअली काय आहे की बघा, झाडं तर लावायची असतात, लोकांच्या मनातही असतं की झाडं लावायला पाहिजे, परंतु झाडं समजा नर्सरीमध्ये गेलं तर आपल्याला माहितीच आहे की ती खूप महाग मिळतात. आणि आम्ही सुद्धा, आमची पण इकॉनॉमिकल कंडिशन अशी नव्हती की आम्ही काही विकत घेऊन झाडं कोणाला द्यावी, परंतु झाडं लागायला पाहिजे ही आमची एक हे होती, इच्छा होती. तर मग आपण ज्या खाल्लेल्या फळांच्या बिया असतो तर त्या बिया जमा करणे आणि प्लॅस्टिक कॅरीबॅग ज्या 50 मायक्रॉनच्या वरच्या असतात, ज्या किराण्यामध्ये येतात, म्हणजे आपण ज्यांना अवॉइड करू शकत नाही त्या येतात, तेलाच्या आहेत, रव्याच्या आहेत, त्या आम्ही जमा करतो प्लास्टिकच्या पिशव्या. ती प्लास्टिक बँक आणि सीड बँक म्हणजे खाल्लेल्या फळांच्या बिया जमा करतो. आणि मग उन्हाळ्यामध्ये आम्ही काय करतो, त्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग्समध्ये माती भरतो आणि एक बी प्रत्येक कॅरी बॅगमध्ये टाकतो आणि त्यांना पाणी देतो. आणि मग ती हळूहळू ती रोपं तयार होतात. आणि मग जेव्हा जून जुलैमध्ये पाऊस पडायला लागतो तेव्हा आम्ही ती लोकांना मोफत वाटतो, जेणेकरून लोकांनी जास्तीत जास्त झाडं लावावी, त्यांना पैसे लागू नये परंतु झाडं लागावी, ही संकल्पना आमची त्याच्या मागची आहे. आणि मग म्हणजे कुठलाही संस्कार जर आपण एक सगळ्यांवरती केले तर तो एक संस्कार बनतो आणि मग तशीच एक प्रचिती सगळ्यांना येतं. त्याच पद्धतीने तुम्ही वृक्ष संस्कार सुद्धा एक अभियान राबवलंय. डॉक्टर साहेब, एक झिरो बजेट प्रॉस्पेरिटी म्हणजे शून्य खर्चातून समृद्धी, ही काय नेमकी वेगळी संकल्पना आहे? तेच की जसं आता एखादा शेतकरी आहे, त्याला शेतीमध्ये तुम्ही बघता, सगळ्यांनाच माहिती आहे की शेतीत तेवढं काही अर्निंग होत नाही, परंतु मग त्यांना जोडधंदा काहीतरी पाहिजे असतो, पण त्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो. तर मग आमच्या मनात सुचलं की जसं आपण झाडं तयार करतो, तर आपण जसं पपईचे, चिकूचे आणि वेगवेगळ्या फळांची झाडं तयार केली, आंबे वगैरे,
जांभूळ वगैरे. आणि ही जर रोपं त्यांना दिली, शेतकऱ्यांना दिली आणि त्यांनी बांधावर जर ही झाडं लावली आणि त्याच्यातून जे उत्पन्न होईल बरोबर. ते तर त्यांना शून्य खर्चातूनच झालेलं आहे. आणि आम्हालाही त्याच्यातून काहीच खर्च आलेला नाही, कारण आम्ही आपल्या दुधाच्या पिशव्या, तेलाच्या पिशव्या याच्यामध्ये माती भरून आणि सीड बँकेत आलेले सीड्स टाकून आणि आम्ही रोपं तयार केलेली आहे. तर सर्व शून्य खर्चातून तयार झालेलं आहे आणि त्या शून्य खर्चातून त्या शेतकऱ्याची समृद्धी होऊ शकते. म्हणून या प्रोजेक्टला आम्ही झिरो बजेट प्रॉस्पेरिटी असं नाव दिलेलं आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी नेलेले आहेत, रोपं लावलेले आहेत. आणि काही लोक सांगतात की पपई यायला लागले, आंबे वगैरेंना तर वेळ लागतो, जांभूळला वगैरे वेळ लागतो, परंतु पपया यायला लागल्या आणि आता आम्ही विकतोय म्हणून. तर अशा 5-6 लोकांनी असं फीडबॅक दिलेला आहे. तर त्या गोष्टीचा आनंद होतो की आपण जे करतोय त्याला फळ मिळतंय आणि इट्स गोइंग ऑन. आणि निश्चितच जे पण आपण काही चांगलं काम करतोय तर त्याला निश्चितच आपल्याला प्रतिसाद मिळतोच. खूप छान. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करत आहात, तुम्ही पेशंट डॉक्टर सुद्धा आहात, मग आपला हा व्यवसाय सुद्धा चालू असेल निरंतर? चालू आहे. आणि कसं आहे की आमची आधी तर व्यवस्थित प्रॅक्टिस व्हायची, परंतु जेव्हापासून 2018 नंतर आम्ही टोटली म्हणजे 24/7 आम्ही पर्यावरणासाठी काम करतोय असं म्हटलं तरी चालेल. आता आम्ही असं विचार केलेला आहे की जसं दरवर्षी आम्हाला 1.25 लाखाचा खर्च यायचा मॅडमच्या आजारासाठी, तर तो आता आमचा बंद झालेला आहे खर्च. दॅट सेव्हिंग इज अर्निंग असं समजून. आणि मग आम्ही तो एक्स्ट्रा वेळ आम्ही पर्यावरणाला देतोय आणि जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही प्रॅक्टिसही करण्याचा प्रयत्न करतो. जितके पेशंट आले तितके बघतो आम्ही. खूप जास्त त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही की बाई खूप जास्त पेशंट वाढावेत आपले आणि खूप जास्त आपला व्याप वाढावा. आता व्याप जास्त वाढू नये, फक्त पर्यावरण आणि सुधारावं यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करतो. कारण तुम्हाला निसर्गाने भरभरून दिला आहे. निश्चितच. 2025 मध्ये आपण प्लास्टिक डिस्पोजल मुक्त अकोला अभियान सुरू केलं होतं. त्याची नेमकी गरज का भासली? आणि मला वाटतं या अभियानांतर्गत आपण 300 स्टीलचे ताटं, 300 स्टीलचे ग्लास आणि 300 चमच्यांपासून सुरुवात केली. ही संकल्पना एक प्रत्यक्षात कशा पद्धतीने राबवल्या गेली, त्याला प्रतिसाद कसा होता? मग सर झालं असं की आम्ही ह्या सिंगल यूज प्लॅस्टिकसाठी तर अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करतच होतो, झाडांसाठी अवेअरनेस करत होतो, परंतु आम्ही जेव्हा सकाळी मॉर्निंग वॉकला फिरायला जायचो तेव्हा सगळीकडे ह्या जसं भंडारा झाला की त्याच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण त्या डिस्पोजेबल्सचा कचरा पडलेला असायचा. गायी त्या उष्ट खाऊन राहिलेल्या आहेत, त्यांच्या पोटामध्ये ते डिस्पोजेबल्स आलेले आहेत. हे दृश्य बघून आम्हाला खूप दुःख व्हायचं. आणि परत त्या डिस्पोजेबलमध्ये आपण जेवण करतो त्याला सुद्धा एक प्लास्टिकची परत असते आणि गरम गरम भाजी आपण तेव्हा ज्या डिस्पोजेबल्समध्ये टाकतो तर ते आपल्या पोटामध्ये जातात आणि मायक्रोप्लास्टिक्स जातात आणि आपल्याला गंभीर आजार होतात, जशी की पॅरालिसिस सारखे आहेत, अस्थमा आहे, दमा आहे, कॅन्सर आहे, असे मोठे मोठे आजार होतात. तर त्याच्यामुळे हे नको व्हायला पाहिजे म्हणून आमच्या डोक्यामध्ये सतत काही ना काही सुरू राहायचं की याच्यासाठी आपण काय करू शकतो. तर मग ह्याच्यासाठी आमच्या डोक्यामध्ये कल्पना आली की लोकांनी डिस्पोजेबल्स म्हणजे इझी जातं वापरायला म्हणून, आणि स्टीलचे ताट वगैरे वापरायला खर्च येतो, त्याच्याजवळ तेवढे नसतात मुबलक प्रमाण तेवढे. तर म्हणून मग आम्ही असं विचार केला की आपण 300 ताटं आणून बघूया, लोकांना मोफत देऊया वापरायला, की तुम्ही आमच्याकडनं घेऊन जा, वापरा आणि फक्त स्वच्छ धुवून परत करा, एवढे चार्जेस ठेवूया. तर त्याचा कसा काय रिस्पॉन्स मिळतो? तर तुम्हाला सांगतो सर, आम्ही मागच्या जुलैमध्ये सुरू केलं, या जुलैमध्ये त्याला 1 वर्ष झालं. तर आतापर्यंत 1,75,000 लोक जेवले. एवढा डिस्पोजेबलचा कचरा आपण वाचवण्यात आपल्याला यश मिळालेलं. एवढे ताटं, त्याच्या डबल चमचे, ग्लास, वाट्या, म्हणजे एवढा मोठा कचरा वाचवण्यात आम्हाला यश आलं. एवढा मोठा कचरा समजा तुम्ही इमॅजिन करा की कुठे उभा केलेला आहे, 1,75,000 ताटं आणि त्याच्यासोबत डिस्पोजेबलचे द्रोण, ग्लास, तर तो किती मोठा डोंगर तयार होईल. तर आपल्या अकोल्याच्या लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. सकाळी वेगळ्या लोक घेऊन जातात, संध्याकाळी वेगळे लोक घेऊन जातात आणि घेऊन जातात. त्याचे आम्ही चार्जेस काहीच घेत नाही त्यांच्याकडनं. त्याच्यामुळे कोणी कोणी खुश होऊन सुद्धा, आता तुमचे 300 ताटं आहेत तर 100 ताटं आमच्याकडनं घ्या, कोणी म्हणतं 50 ताटं आमच्याकडनं घ्या. असं करता करता आज आमच्याकडे 1100 ताटं झालेले आहेत. नाश्ता प्लेट्स आहेत. कोणाकडे समजा हळदी कुंकू असलं तर त्यांना दूध वगैरे द्यायचं असलं तर त्याच्यासाठी छोटे ग्लास आहेत. मठ्ठासाठी असेल तर मठ्ठ्यासाठी आहेत. म्हणजे कोणचंच कारण नाही की ज्याच्यासाठी तुम्ही डिस्पोजेबल्स वापरू शकता. म्हणून जे काही तुम्हाला पाहिजे ते आमच्याकडनं घेऊन जा, वापरा आणि स्वच्छ धुवून परत करा. चहाचे ग्लास सुद्धा आहेत. तर लोकांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि चांगलं चालू आहे त्याचं. याविषयी डॉक्टर साहेब अधिक पण आपल्याला काही आवाहन करायचं असेल, एखाद्याला गरज भासत असेल अशी, तर त्यांनी ते कशा पद्धतीने आपल्याकडनं घेऊन जावं आणि परत आणून द्यावं? आता आमच्या अकोल्यामध्ये 4 शाखा आहेत. एक माझ्याकडे सुधीर कॉलनी वृंदावन नगरजवळ मी डॉक्टर योगेश पालिवाल माझ्या घरी आहे. एक तापडिया नगरमध्ये श्री दिनेश बडगुजर यांच्या घरी आहे. एक मलकापूर एरियामध्ये आहे, कोठारी वाटिका नंबर 4 मध्ये, आणि एक अकोट फॅल्ला. अशा 4 शाखा आम्ही सुरू केलेल्या आहेत. कारण ताटं वजनी असतात आणि ते ट्रान्सपोर्टिंगचाही आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून त्या एरियातले लोक राहिले तर त्या एरियातून घेऊन जातील असं. तर आम्ही इथे सुरू केलेलं आहे. ज्यांना कुणाला ताटं हवे आहेत
न्या, वापरा आणि स्वच्छ धुवून परत करा. कुठलाही संकोच करू नका. आम्ही रात्री 10 वाजता सुद्धा उठून एकदा तर आमच्याकडे रात्री 11:30 आला एक व्यक्ती, म्हणे आत्ताच तुमची रील पाहिली साहेब आणि उद्या माझ्याकडे कार्यक्रम आहे, मी डिस्पोजेबल आणून ठेवलेला आहे, परंतु तुमची रील पाहिली आणि माझा विचार बदलला तर मला देता का. रात्री 11:30 वाजता, मी 10 वाजता झोपून जातो, 11:30 वाजता उठून आणि मी त्याला ताटं दिलेली आहे. तर आम्ही ह्या कामासाठी 24 तास उपलब्ध आहोत. तर कृपया, आजपर्यंत अकोलेकरांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलेलाच आहे, पुढेही देत राहा आणि आपण सगळे मिळून आणि पर्यावरण सुधारण्याचा प्रयत्न करूया, अकोल्याला स्वच्छ सुंदर बनवूया आणि प्रदूषणमुक्त बनवूया. डॉक्टर साहेब, सगळं काही करता येते, मात्र पैशाचं सोंग आपल्याला आणता येत नाही. तर 2024 तुम्ही माय वसुधा विकास या समूहाच्या माध्यमातून जे काही समविचारी लोक असतील त्यांना एकत्र आणण्याची सुरुवात केली आणि या समूहाची संकल्पना राबवली. तर ही माय वसुधा विकास हे काय नेमकं? ॲक्च्युली माय वसुधा म्हणजे आई वसुधा, आई पृथ्वी किंवा माझी वसुधा असंही म्हणू शकता तुम्ही. तर या वसुधेसाठी आपण काहीतरी करायचं. तर माय वसुधा विकास, विकास मीन्स विधायक कार्य संघ. तर माझ्यासोबत जे लोक जुळत गेले, समविचारी लोक जुळत गेले, ते खूप चांगल्या विचारांची लोक होती. मग त्यापैकी काही लोकांनी असं म्हणायला सुरुवात केली की आतापर्यंत तुम्ही सगळं खर्च स्वतःच्या, जसं आता कापडी पिशव्या बनवणे वगैरे, कधी आम्ही शिवायचो, कधी मग बाहेरही शिवायला द्यायचो, कारण रिक्वायरमेंट वाढलेली होती. तर तुम्ही खिशातून किती खर्च करणार, असे लोक म्हणायला लागले. तर म्हणे आम्हीही कॉन्ट्रीब्यूट करू. तर म्हटलं मग त्याचा हिशेब वगैरे, तर म्हणे आपण एक काम करूया, आपण एक संस्था बनवूया. असं 4-5 सिनियर लोक होते, त्यांनी सांगितलं. तर म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, मला तुम्ही सगळे जर तयार असाल तर मला आपल्याला तयार करायला हरकत नाही. आणि मग आम्ही आता 2026 एक संस्था रजिस्टर केली आणि मग छानपैकी काम चालू आहे. लोक आता अजून डोनेशन, आता परवाच आम्हाला सुनील उपाध्याय सरांनी 5,000 रुपये कापडी पिशव्यांसाठी म्हणून दिले. तर 5 रुपये पर पिशवीच्या हिशेबाने आम्ही जे गरजू लोक आहेत त्यांना पिशव्या शिवण्याचं काम आता देत असतो आणि जवळपास 1000 कापडी पिशव्यांची शिलाई उपाध्याय सरांनी दिली. तर असे बरेच लोक मंडळी आहेत जे आम्हाला मदत करायला तयार बसलेले आहेत. मला वाटतं त्याच्यामध्ये आणखीन आपण एक जर जोडणी केली तर, म्हणजे माझी विनंती असेल आपल्याला की बऱ्याच गरजू लोकांकरिता आज वस्त्र नसतात घालण्याकरिता सुद्धा, आपण बघतो फुटपाथवर राहणाऱ्या. बिलकुल. तर प्रत्येकाकडनं जर आपण आपले जे चांगले वस्त्र आहेत तशा पद्धतीची पण एखादी, निश्चितच सर, ते आम्ही करतच असतो. आणि आमची एक मित्र संस्था आहे, श्री संकल्प मित्र परिवार, त्यांचं हे दरवर्षीचं प्रोजेक्ट असतंच आणि आम्ही त्यांना जवळपास 10-12 गोणी भरून आणि कपडे नेऊन देत असतो आणि दरवर्षी ते मग गरजू लोकांना कपडे वाटत असतात. मग आम्ही त्यांच्यात सहभागी होतो. आमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये श्री संकल्प मित्र परिवार, निसर्ग कट्टा हे सम्मिलित होतात आणि आम्ही सुद्धा माय वसुधा विकास सुद्धा त्यांच्या दोन्ही संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये सम्मिलित होत असतात. आणि हा श्री संकल्प मित्र परिवार आणि आम्ही सगळे मिळून हा कार्यक्रम घेतच असतो, दरवर्षी नेतच असतो. विशेषतः आम्ही मेळघाट वगैरेकडे जाऊन आणि वाटत असतो गरजू लोकांना, गरीब लोकांना. बरोबर. चालू एक तुमची सुंदरशी अशी म्हणा की प्रत्येक गोष्टीला शासनच का जबाबदार, आपण कधी होणार समजूतदार. या आपल्या संदेशाचा अर्थ श्रोत्यांना कशा पद्धतीने समजून सांगाल मॅडम? सर, असं आहे की आता आम्ही पुष्कळ लोकांना जे ज्यांच्या हातामध्ये कॅरी बॅग दिसते त्यांना आम्ही कापडी पिशवी देत असतो आणि सांगत असतो की तुम्ही कृपया वापरू नका, ही चांगली नाही पर्यावरणासाठी, आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी. तर मग ते म्हणतात की हे तुमचं काम नाही आहे, हे सरकारचं काम आहे, सरकारने याच्यावर बंदी आणली पाहिजे आणि आपण एकट्याच्या केल्याने काय होणार आहे. परंतु आम्ही त्यांना हे समजावतो की सरकारने तर बंदी आणलेलीच आहे. 50 मायक्रॉनच्या खालचं जे प्लास्टिक आहे, सिंगल यूज कॅरी बॅग आहे, त्याच्यावरती सरकारची बंदी आहे. परंतु आपण नागरिक म्हणून ते पालन करतो का? आपला काही त्याच्यावरती जबाबदारी नाही का? एक नागरिक म्हणून आपलं देशाचं काहीच कर्तव्य नाही का? तर म्हणून मग आमच्या डोक्यात हे आलं की मग एक आपण स्लोगन बनवा किंवा प्रत्येक गोष्टीला शासनच का जबाबदार, आपण कधी होणार समजूतदार. बंदी आहे तरी पण आपण वापरतो आहे, तर ती आपल्याकडून पुढाकार घेऊन आणि आपण करायला पाहिजे. आपल्याला कळायला पाहिजे की आपण सुद्धा काहीतरी या देशाचे नागरिक आहोत. आपण ठीक आहे ना, दुसऱ्यांना नाही समजावून शकत, पण मी एक नाही करणार, असं करत करत केलं तर सगळ्यांची चेन बनू शकते. ते मध्ये साचतं. बरोबर. सर, प्लास्टिकचा वापर कमी करणे असेल, कापडी पिशवींचा वापर करणे असेल, कचऱ्यात जाणाऱ्या बियांपासून रोपं तयार करणे असतील, झाडं लावणं असतील, ती जगवणं असतील आणि प्लास्टिक डिस्पोजलला पर्याय म्हणून तुम्ही स्टील भांड्यांचा वापर जो करायला लावला, या छोट्या छोट्या कृतींमधून मोठा एक सामाजिक बदल घडून आणलेला आहे. मला वाटतं हा जो काही संदेश आहे आपल्या कार्यातून निश्चितच आपल्याला जे काही श्रोते ऐकत असतील त्यांना मिळाला असेल. सर, डॉक्टर पालीवाल मॅडम आणि डॉक्टर पालीवाल सर, पर्यावरण संवर्धनासाठी आपण करत असलेल्या कार्याबद्दल आणि आपल्या अनुभवांविषयी आकाशवाणीच्या श्रोत्यांसोबत तुम्ही एक दिलखुलासपणे जो संवाद साधला
त्याकरता मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला.